नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं मी मुळे घेतले आहेत दोन, अर्धा किलोचे मुळे आहेत। यांना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं आहे, नंतर मग याच्यावरची जी साल आहे ती काढून घेत आहे। त्याला थोडीशी मातीचा असा अंश राहतो किंवा थोडीफार माती राहते, म्हणून खाताना कचकच लागू नये म्हणून ही साल काढणं खूप मस्ट आहे। आता हे मातीमध्ये उगतं, त्यामुळे आपल्याला याची साल काढावी लागते। गाजर असू द्या, मुळा असू द्या, थोडंसं खाताना कचकच लागतात, म्हणून त्याचीच मी कधीही साल काढून घेत असते। तर आता इथे मी दोन्ही मुळ्यांची छान अशी साल काढून घेतलेली आहे आणि याला इथे बॅचेसमध्ये असं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला किसताना प्रॉब्लेम येणार नाही। एक मीडियम साईजची किसणी घेतली आहे। आता त्या किसणीने आपल्याला हा सगळा मुळा जो आहे तो व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किसल्यानंतर किती छान असे त्याचे लच्छे पडत आहेत, व्यवस्थित असे मोठे मोठे लच्छे दिसत आहेत, एकदम बारीकही नाही। तर इथे मी सगळा मुळा किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून याला एक 10 मिनिटाची रेस्ट द्यायची आहे, म्हणजे मग मुळ्यामध्ये जेही पाणी आहे ते पाणी मुळा रिलीज करेल मीठ टाकल्यानंतर। तर आता जोपर्यंत आपण मुळा साईडला ठेवला आहे तोपर्यंत इथं पीठ मळून घेऊया पटकन। तर इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा ओवा टाकायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान एकदा कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम घट्ट पीठ मळायचं नाही, चपातीपेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे। तर इथं मी आता फक्त असं नॉर्मल सिंपल फक्त पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती 1 छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं, आणखी त्याला एखादा मिनिट असं मळून घ्यायचं आहे। बस दॅट्स इट। याला इथं मी काही जास्त सॉफ्ट करत बसले नाही किंवा असं मळत बसलेले नाही आहे। तर आपल्याला याला रेस्ट द्यायची आहे, एक 15 ते 20 मिनिटाची आपण या पिठाला रेस्ट देणार आहोत। त्यानंतर मग एकदम मस्त असं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार होईल। तर इथं मुळ्यानंही पाणी छान असं रिलीज केलेलं आहे। तर इथं एक मी सुती कपडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळा मुळ्याचा किस टाकून घ्यायचा आणि सगळं हे पाणी जे आहे ते आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश ठेवायचा नाही, सगळं पाणी आपल्याला जेवढं पाणी पिळून काढता येईल तेवढं पाणी याच्यामधून पिळून काढायचं आहे। तर इथं मी सगळं याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे, याच्यामधून खूप सगळं पाणी निघतं आणि हे आता मी इथं पाणी टाकून देणार आहे आणि मुळा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। त्याला थोडंसं सुट्ट करून घ्यायचं, कारण याच्यामधलं सगळं पाण्याचा अंश गेल्यानंतर हे जाग्यावरती असा गट्टू तयार होतो। तर याला मी थोडंसं सुट्ट करून घेतलं आहे। याच्यामध्ये 1 मूठ भरून कोथिंबीर टाकून घेतली आहे, किंवा तुम्ही अशी कपानं मोजली तर अर्धा कप कोथिंबीर टाकून घ्यायची। अर्धा छोटा चमचा ओवा टाकून घेतला आहे, तो हातावरती असा क्रश करून घालायचा। पाव टीस्पून हळद टाकली आहे, थोडासा कलर यावा म्हणून मुळ्याला, म्हणून मी इथं हळद टाकली आहे। आणि कलर येण्यासाठीच अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, काश्मीरी मिरची जर अवेलेबल नसेल तर नाही टाकली तरी चालते। अर्धा टीस्पून चाट मसाला टाकला आहे, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आणि अर्धा टीस्पून काळ्या मिऱ्याची पावडरसुद्धा टाकलेली आहे मी इथं। चवीप्रमाणे मीठ घालायचं, मीठ आपण अगोदर मुळ्यामध्ये घातलं होतं त्याच पिताना इथं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। तर इथं मी छान असं त्याला हातानं मिक्स करून घेणार आहे, व्यवस्थित सगळे मसाले जे आहेत ते मुळ्याला चिकटले पाहिजेत किंवा व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत। नंतर याच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यांना असं बारीक कट करून याच्यामध्ये घालून घेतलं आहे। तुमच्याकडे जर पेस्ट असेल तर ते तुम्ही इथं पेस्ट घालू शकता, आल्याची आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालू शकता। इथं 1 इंच आलं मी किसून घातलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपलं मस्त असं स्टफिंग तयार झालं आहे, एकदम चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार होतं। आता या पिठाला, आपल्या गव्हाच्या पिठाला जे आपण भिजत घातलं होतं, याला एक 20 मिनिट झालेले आहेत। मस्त असं पीठ सॉफ्ट तयार झालं आहे। याला एकसारखं थोडंसं मी मळून घेतलेलं आहे आणि आता याच्यामधला एक मीडियम साईजचा उंडा घ्यायचा आहे आणि सुक्कं पीठ लावून आपल्याला याची एक नॉर्मल अशी सिंपल चपाती लाटून घ्यायची आहे, एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची। नंतर याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे। तर इथं मी स्क्वेअर शेप देत आहे स्टफिंगला, पाहू शकता असं स्क्वेअर शेप देऊन घेतला आहे आणि त्याच पद्धतीने चपातीला सुद्धा मी असा स्क्वेअर शेपची घडी मारून घेत आहे, म्हणजे मग आपला हा पराठा जो आहे तो स्क्वेअर शेपचा होऊन जाईल। व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आणि प्रेस करून घेतल्यानंतर सुक्कं पीठ लावून आपण याला लाटून घेणार आहोत। मी बिलकुल इथं व्हिडिओ कट केला नाही, व्यवस्थित असं फोल्ड करताना किंवा स्क्वेअर शेपचा पराठा फोल्ड करताना मी पूर्णपणे याच्यामध्ये दाखवलेला आहे। आता सुक्कं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे। थोडासा पराठा हा जाडच असतो, एकदम असं पातळ नसतो, तर थोडासा पराठा मी जाड ठेवलेला आहे। इथं लाटून घेतला आहे स्क्वेअर शेपचा पराठा
आता याला साईडला टाकून ठेवून दिलेला आहे एका प्लेटमध्ये. आणखी एक आपण सिंपल असा पराठा बनवून मला मी दाखवणार आहे. तर सिंपल असा उंडा घेतला आहे आणि त्याला सुक्कं पीठ लावून थोडंसं लाटून घेतलं आहे. याच्यामध्ये भरपूर असं स्टफिंग भरून घ्यायचं आणि नंतर मग असं त्याला बंद करून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असा उंडा बंद करून घ्यायचा. याला छान असं प्रेस करून घ्यायचं. थोडंसं सुक्कं पीठ लावून आपल्याला हातानं थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे किंवा असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. म्हणजे मग जे आतलं स्टफिंग आहे ते सगळ्या साईडला व्यवस्थित असं आतमध्ये स्प्रेड होतं किंवा पसरलं जातं. नंतर याला आपल्याला सिंपल असं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हातानं पराठा लाटून घ्यायचा. कधीही लाटताना पराठा हलक्या हातानं लाटायचा, म्हणजे मग पराठा फुटण्याचा चान्सच येत नाही. तर इथं मी सिंपल पराठा लाटून घेतला आहे, पाहू शकता. आता याला आपण छान असं भाजून घेणार आहोत. तर तवाही मी अगोदरच गरम करायला ठेवला होता. तवा छान असा गरम झाला आहे आणि आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि याच्यावरतीच आपल्याला पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडनं खमंग असा मी याला भाजून घेणार आहे. तुम्ही तूप लावू शकता, बटर लावू शकता किंवा तेल लावू शकता. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही इथं लावा आणि छान असा खमंग पराठा भाजून घ्या. तर मी इथं दोन्ही साईडनं छान पराठा भाजून घेत आहे आणि थोडासा असा स्पॅच्युलानं किंवा कलथ्यानं असा प्रेस करून भाजून घ्यायचा, म्हणजे मग एकदम असा क्रिस्पी पराठा होतो. तर इथं आपला पहिला पराठा भाजून झालेला आहे. जो सिंपल सर्कल शेप, रोल शेपचा जो असतो तो इथे मी पराठा भाजून घेतला आहे. आता इथं आपण स्क्वेअर शेपचा पराठा भाजून घेऊया. जो तुम्हाला सोपा वाटतो तो तुम्ही पराठा बनवू शकता. आणि पराठ्याला शक्यतो दह्यासोबत सर्व करायचं, खूप छान लागतो. तर तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत सर्व करा. हिरव्या चटणीसोबतसुद्धा छान लागतं पराठा, दह्यासोबतही छान लागतो. इवन तुम्ही टोमॅटो केचपसोबत जरी मुलांना सर्व केला तरी मुलं आवडीने खातात. तर इथं आपला सेकंड पराठासुद्धा रेडी झाला आहे आणि मस्त असे आपले हे पराठे मी इथं दह्यासोबत सर्व केले आहेत. एकदम छान असे खमंग आणि बाहेरून क्रिस्पी असे आपले हे पराठे तयार झाले आहेत. याला तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. स्टफिंग बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. सकाळी उठल्याबरोबर फक्त पीठ मळून घ्यायचं, 1-10 मिनटाची रेस्ट द्यायची पिठाला आणि लगेच पराठा बनवून घ्यायचा. मुलांना तुम्ही असं हेल्दी स्नॅक म्हणा किंवा टिफिन देऊ शकता. मुळा असं मुलं काही खात नाहीत, तर तुम्ही या पद्धतीने मुळा असं मुलांना खाऊ घालू शकता. तर मी असा माझ्या घरामध्ये कधीही कुणी मुळा खात नाही, पण या पद्धतीने मुळ्याचा पराठा सगळे आवडीने खातात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. थंडीमध्ये खूप छान असे मुळे येतात, तर नक्की ट्राय करा. बघा आपलं स्टफिंग जे आहे ते एकदम कडेपर्यंत पोहोचलेलं आहे. व्यवस्थित असं स्टफिंग दिसत आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.